नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं सेकंड पार्ट नंबर बघितलं. तर आता आपण बघणार आहोत पार्ट नंबर 3. ओके, पार्ट नंबर 3मध्ये आपण इन्व्हॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर इथे मी कॉपी केलेलं आहे म्हणून मी असं इथे आलेलं आहे. पार्ट नंबर 3 आपला असणार आहे. तर पार्ट नंबर 3मध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3 ऑनवर्ड्स. ऑलरेडी पार्ट नंबर 2मध्ये मी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा सॉल्व केलून दाखवलेला होता. फक्त मी त्याचे क्वेश्चन नव्हते लिहिले, ऑलरेडी बाकी मी सगळं सॉल्व केलेलं आहे. तर आता हा क्वेश्चनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 आणि हा पूर्ण एक्सरसाइज मी हा लेक्चरमध्ये ट्राय करीन संपवायचा. ओके, तर चला बोलूया आपण पुढे फर्स्ट क्वेश्चनकडे. आपला फर्स्ट क्वेश्चन काय राहणार आहे? क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 पासून आता आपण स्टार्टअप करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 पासून आता स्टार्टअप. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे? राईट द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. राईट द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. ओके, राईट द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यातला फर्स्ट सब क्वेश्चनचा जो आन्सर राहील तो काय राहील? आता बघा, फर्स्ट सब क्वेश्चन आपण रीड करूयात. 4 इज ऑड और 1 इज प्राईम. आपल्याला फक्त आता इथे ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. टी आहे काय एफ? आन्सरमध्ये आपण फक्त आता टी आणि एफ हा एवढाच आपला आन्सर येणार आहे. ओके, तर आता मी इथे सांगतोय फर्स्ट क्वेश्चन काय आहे. 4 इज ऑड और 1 is prime. 4 is odd and or 1 is prime. and आणि or मध्ये खूप इथे डिफरन्स आहे. एकही शब्द जर मिस झाला तर आपला आन्सर रॉंग होऊ शकतो. तर तुम्हाला त्याची दखल घ्यायची आहे. चांगल्या रीतीने आपल्याला वर्ड ते आहेत ते मॅच आणि वॉच करायचे. ओके, मॅच म्हणजे वर्ड ते आपल्याला मॅच करून आन्सर त्याचा सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन नक्की काय येणार आहे ते आपल्याला मॅच करून आन्सर आपल्याला योग्य रीतीने लिहायचं आहे. ओके, तर 4 इज ऑड सांगितलं आहे. 4 इज ऑड आणि आता इथे बघूयात आपण मागच्या क्वेश्चनसारखं आपण जेवढं स्टेप आपण फॉलो केलेलं ना तेवढं आपल्याला करायचे आहेत. ओके, द लेट पी. आता ऑर इथे हा काय फ्रेज आहे. ऑडच्या आधीचे असते तो आपण पी म्हणून सपोज करतो. तर 4 इज ऑड आपण पी म्हणून सपोज केला आणि लेट क्यू म्हणून आपण सपोज काय करू? 1 इज प्राईम. 1 इज प्राईम हा आपण सपोज केला क्यू म्हणून. ओके, तर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय असणार आहे याचं? तर सिम्बॉलिकली हे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द पी इज काय असणार आहे? ट्रुथ व्हॅल्यू. आता इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचे? तर आता मी इथेच लिहितो. लिहितो इथे लिहून दाखवतो. हा एक सिस्टमॅटिकली करून दाखवतो. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी. 4 हा ऑड नंबर आहे का? नाही आहे, म्हणून ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार आहे? ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. आणि विषम संख्या ह्या स्टार्टअप कुठून होतात? 1, 3, 5 अशा पुढे इन्फिनिटीपर्यंत अशा जातात. ओके, आणि जे प्राईम नंबर्स असतात, प्राईम नंबर्स म्हणजे अशा ज्या संख्या त्याचा स्वतःनीच त्या संख्येने म्हणजे स्वतःनीच त्याला भाग जायला पाहिजे अशा संख्या. म्हणजे त्या 2, 3, 5 अशा संख्या. ओके, 2, 3, 5, 7 एक येणार त्यात. ओके, अशा संख्या म्हणजे प्राईम नंबर. आणि 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या म्हणजे ऑड नंबर. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इथे 4 ही ऑड आहे का? नाही आहे, ती इव्हन आहे. म्हणून इथे 4 ही ऑड दिलेलं आहे. आपल्याला कंडिशन 4 इज ऑड दिलेलं आहे. म्हणजे द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पीची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. फॉल्स म्हणून आपण इथे एफ डिनोट केलेलं आहे. अँड ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द क्यू इज 1 इज प्राईम नंबर आहे. 1 इज हा प्राईम नंबर आहे का? हा पण प्राईम नंबर नाही आहे. म्हणून ट्रुथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज फॉल्स येणार आहे. मी प्राईम नंबर म्हणून इथे मी ऑलरेडी लिहून ठेवले. 2 पासून ते स्टार्टअप होतात. ओके, आणि जो ऑड नंबर असतो ते 1 पासून स्टार्टअप होतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ट्रुथ व्हॅल्यू पीची पण ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स आहे आणि इथे क्यूची पण ट्रुथ व्हॅल्यू काय फॉल्स आहे. म्हणून मग इथे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन म्हणजे आता याचं लास्ट आन्सर बघा काय येणार आहे. तर आता इथं पी आणि इथे मध्ये ह्या दोन हा एक सेंटेन्स आणि हा एक सेंटेन्स, ह्या दोन सेंटेन्सना कोणत्या फ्रेजने आपण इथे जॉईन केलेलं आहे? ऑर हा फ्रेज आलेला आहे. म्हणून इथे पी आणि ऑरसाठीचा जो सिम्बॉल असतो तो कसा असतो? व्ही सारखा असतो. ओके, आणि पी ऑर क्यू. ओके, तर पीची जी ट्रुथ व्हॅल्यू ती काय फॉल्स आहे. म्हणून इथे पीच्या जागी मी इथे फॉल्स दिला. हा सिम्बॉल व्ही तो इथे व्ही मी आता सध्या इथे म्हणते. इथे ऑर आपल्याला तो प्रोनाऊन्सेट करायचा आहे. आणि इथे ऑर पीची इथे ट्रुथ व्हॅल्यू एफ होती इथे म्हणून मी इथे एफ लिहिली. इथे ऑर हा सिम्बॉल मी जसा तसा कॉपी केला आणि क्यूची पण ट्रुथ व्हॅल्यू काय इथं एफ आहे म्हणून मी हा पण जसा तसा मी इथे कॉपी केला. तर ही आपली कंडिशन कोणती आता बनते? डिसजंक्शन
डिसजंक्शनची आपल्याला कंडिशन काय आहे ती माहीत असेलच, तर नसेल माहीत तर मी तुम्हाला पुन्हा नेतो त्या मागच्या पेजकडे जिथे मी ती डिसजंक्शनची कंडिशन आपल्याला सांगितलेली होती. ओके, डिसजंक्शनची एक्झॅक्टली कंडिशन काय आहे ते आता इथे बघूयात. ओके, तर सेकंड पेज नंबरवर ते आपलं होतं, तर सेकंड पेज नंबर, गो टू दी सेकंड पेज नंबर. ओके, तर आता इथे डिसजंक्शनची जी कंडिशन होती, आता इथे स्क्रॉल करायला लागेल खाली जरा वेट. लॉजिकल कनेक्टिव्स ऑलरेडी मी सगळे एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आणि तुम्ही ऑलरेडी हा पार्ट वॉच केलेच असेल. आय होप पहिला पार्ट आपण वॉच केलंच असेल. तर इथे मी कीवर्ड्स काही कीवर्ड्स इथे लिहून ठेवलेले. ओके, ही कंडिशन कशासाठी असते, जरा वेट. ही कंडिशन कशासाठी असते, ही कंडिशन असते आपली अँडसाठी. ओके, अँडसाठी ही कंडिशन असते. डिसजंक्शनची कंडिशन असते तिथे काय असतो, ॲटलिस्ट वन ट्रू, ॲटलिस्ट वन ट्रू ही कंडिशन असते आपल्याला ऑरसाठी. ओके, तर आता आपण वळूया पुढे. इथे मी आता जो आपल्याला ऑरसाठीची जी कंडिशन होती ती आपल्याला इथे बघायची आहे, बरोबर. ऑरसाठीची जी कंडिशन होती ती आपल्याला इथे बघायची आहे. तर आता आपल्याला क्वेश्चन काय आहे, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. ओके, त्याचं आता रिप्रेझेंटेशन आपण कसं काय करू, रिप्रेझेंटेशन आपण कसं काय करू त्याचा, तर आता जरा चेक करा, जरा वेट. स्क्रीन जरा स्क्रॉल होते खाली. ओके, तर आता इथे काय एफ ऑर एफ म्हणजे जेव्हा ॲटलिस्ट वन ट्रू, आणि ह्याची कंडिशन जी आहे डिसजंक्शनची कंडिशन काय, मी इथे कीवर्ड्स लिहून ठेवलेलं, ॲटलिस्ट वन ट्रू म्हणजे कमीत कमी जर एक ट्रू असेल तर त्याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स येणार आहे, बरोबर. पण इथे एक पण ट्रू नाही आहे, ह्याचा जो आन्सर येणार आहे तो फायनली आन्सर याचा फॉल्स येणार आहे, बरोबर. इथे काय पी ऑर क्यू याचा आन्सर डायरेक्टली फॉल्स येणार आहे. आणि हा आपला कव्हर होत आहे फर्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन फर्स्ट हा मी इथे कव्हर केला. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल मी कसं काय केलं. इथे एफ ऑर एफ, ऑरची जिथे कंडिशन येते तेव्हा डिसजंक्शनची कंडिशन आपल्याला अप्लाय करायची. ऑलरेडी मी सगळं यार हे सांगितलेलं आहे फर्स्ट पार्टमध्ये, तर प्लीज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होणार आहे तो, आणि तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पण होणार आहे तो, आणि तुम्हाला वॉच करावंच लागेल, कारण की इफ यू हॅव टू सॉल्व धीज क्वेश्चन्स. ओके, धीज क्वेश्चन्स अँड दे सब क्वेश्चन्स. जर तुम्हाला हे सब क्वेश्चन आणि त्यांचे क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व करायचे आहेत तर फर्स्ट पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर धीज एक्झरसाइज अँड फॉर होल लेसन. ओके, तर तुम्हाला ते योग्य रीतीने अभ्यास त्याचा करायला लागणार आहे फर्स्ट पार्टचा. डिसजंक्शनमध्ये मी सांगितलेलं ऑरची जी कंडिशन असते ती डिसजंक्शनची असते, आणि डिसजंक्शनची जेव्हा कंडिशन असते त्याच्यासाठी मी कीवर्ड्स इथे लिहून ठेवलं आहे, आणि त्या पहिल्या पार्टमध्ये पण इथे लिहून ठेवलेलं आहे ॲटलिस्ट वन ट्रू म्हणजे कमीत कमी जेव्हा एक ट्रू असेल तेव्हा त्याचा आन्सर ट्रू असणार आहे, अदरवाईज फॉल्स असणार आहे. बट ह्या कंडिशनमध्ये एक पण ट्रू नाही आहे तर त्याचा आन्सर मी डायरेक्टली फॉल्स लिहिला, आणि दिस इज आवर फायनल आन्सर. दिस इज फायनल आन्सर. किती सिंपल आहे. आता बघूयात सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. आता बघा, आता इथे लेट अँड हा आपला काय आलेला आहे, फ्रेज आलेला आहे. अँडच्या आधी जो आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर तो आपण पी म्हणून सपोज करू. 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, अँड क्यू म्हणून आपण काय सपोज करू, अँडचा जो अँड हा फ्रेज आहे ज्याच्यानंतर जो सेंटेन्स आहे तो क्यू म्हणून सपोज करू. 46 इज प्राईम नंबर, 46 इज अ प्राईम नंबर. ओके, तर आता इथे बघूयात ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी आणि इथे क्यू मी एकत्रच लिहितो. ट्रुथ व्हॅल्यू इथे पण आपल्याला सेम लिहायचं आहे, सेम इथे कॉपी करायचं आहे. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ इथे पण कॉपी करायचं आहे. पीची ट्रुथ व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे, 64 इज परफेक्ट स्क्वेअर. हां, ऑलरेडी 64 इज परफेक्ट स्क्वेअर आहे ना. हां, इथे आता कंडिशन काय आहे, पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 64 इज परफेक्ट स्क्वेअर. तर आता बघा 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, 8चा जो स्क्वेअर आपला असतो तो 64 असतो. एम आय राईट? ओके, ऑफकोर्स 8चा जो स्क्वेअर असतो 64 असतो. 64 हा काय परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणून ट्रुथ व्हॅल्यू याची काय येणार, हा जो आपल्याला सेंटेन्स इथे दिलेला आहे हा ट्रू आहे, बरोबर. म्हणून मग पीची ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द पी इज ट्रू, टी येणार आहे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द पी इज ट्रू. अँड क्यूची 46 इज प्राईम नंबर. हा प्राईम नंबर आहे का, नाही आहे, हा प्राईम नंबर नाही आहे, बरोबर. म्हणून ह्याची काय ट्रुथ व्हॅल्यू येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणून मग पी आणि ह्या दोन जे सेंटेन्स आहे त्यांना आपल्या म्हणजे त्यांना जो फ्रेज इथे जॉईन करतो तो कोणता आहे, अँड. स्क्वेअरच्या नंतर जो अँड शब्द आला आहे तो इथे पी इज अ
64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज प्राईम नंबर. ह्या दोन सेंटेन्सला अँड ह्या फ्रेजने जॉईन केलेलं आहे. म्हणून अँडचा जो सिम्बॉल असतो तो असा असतो ए सारखा आणि इथे क्यू. ओके, तर आता इथे पीची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती टी आहे आणि इथे अँड क्यूची जी ट्रुथ व्हॅल्यू ती फॉल्स आहे. जेव्हा अँडची जेव्हा कंडिशन असते तेव्हा काय असते आता बघा, बोथ आर ट्रू. बोथ आर ट्रू ही कंडिशन असते अँडची. एम आय राईट, फर्स्ट पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बोथ आर ट्रू जेव्हा असणार आहे तेव्हा त्याचा आन्सर का असणार आहे, ट्रू असणार आहे. ओके, अदरवाईज त्याचा आन्सर का असणार आहे, फॉल्स असणार आहे. ओके, तर इथे बोथ आर ट्रू आहेत का, नाही आहेत, म्हणून त्याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि दिस इज अवर फायनल आन्सर पी अँड क्यू. दिस इज अवर काय असणार आहे, हा फायनल आन्सर आपला असणार आहे. बिकॉज ऑफ जी कंडिशन होती कशासाठी, अँडची जी कंडिशन होती इथे मी कीवर्ड्स ऑलरेडी लिहून ठेवलेले होते. बोथ आर ट्रू जेव्हा असतील तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स येणार आहे. ओके, बट इथे बोथ आर ट्रू नाही आहेत, इथे टी आहे आणि इथे एफ आहे, बरोबर. म्हणून मग त्याचा आन्सर जो येणार आहे आपला तो फॉल्स आन्सर येणार आहे, एफ. म्हणून मी इथे आन्सर त्याचा एफ लिहिला आणि हा आपला फायनल आन्सर आहे. फक्त आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रुथ व्हॅल्यू फक्त आपला आन्सर काय येणार आहे, टी येणार आहे किंवा एफ येणार आहे. ह्या दोनपैकीच कोणता तरी आपला आन्सर येणार आहे. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर बोलूया पुढे. पुढचा क्वेश्चन, सब क्वेश्चन थर्ड सब क्वेश्चन जो आहे, 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. 5 इज प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. आता इथे बघा अँड हा फ्रेज आला आहे. अँडसाठी हा नोटेशन असतो तो आपला काय असतो, असा असतो. ओके, तर इथे अँडसाठी नोटेशन मी इथे ऑलरेडी एका कोपऱ्यात लिहून ठेवलेलं आहे. 5 इज प्राईम नंबर, जे अँडच्या जे आधी आपण ते लेट करू पी म्हणून सपोज करूयात. 5 इज प्राईम नंबर, 5 इज अ प्राईम नंबर अँड क्यू म्हणून काय सपोज करूयात, अँडचा जो नंतर आहे तो 7 डिवाइड्स, आपल्याला पुस्तक घेऊन समोर बसायचं, 7 डिवाइड्स 94. ओके, तर आता इथे बघूयात ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी इज आणि क्यू इज इक्वल टू ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू किती येणार आहे, ट्रुथ व्हॅल्यू. आता इथे पीकडे लक्ष द्या, पीकडे फोकस करा. 5 इज प्राईम नंबर, हा प्राईम नंबर आहे का, ऑफकोर्स 5 इज प्राईम नंबर आहे. म्हणून मग त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहे. आणि हा 7 डिवाइड्स 94, 7 हा 94ला डिवाइड करतो का, नाही करत. म्हणून त्याची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची आपल्याला. एफ ही फाइंड आउट म्हणजे निघलेली व्हॅल्यू. आता बघा 7 हा 94ला डिवाइड होईल का, इथे म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे, बरोबर. इथे कंप्लीट डिवाइड नाही होणार, म्हणून त्याचा आन्सर जो येणार आहे तो फॉल्स येणार आहे. ओके, तर ट्रुथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज द फॉल्स. बट आपल्याला इथे कंडिशन काय सांगितलेलं आहे, पी अँड क्यू. इथे मी ऑलरेडी हा लिहून ठेवलेलं आहे बघा, कारण की इथे अँड हा फ्रेज यूज होतो आहे. म्हणून इथे पी अँड क्यू असा मी लिहिला इज इक्वल टू पीची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती त्याच्या जागी लिहू टी आणि अँडची जी ट्रुथ व्हॅल्यू त्याच्या जागी लिहू एफ. हा सिमिलर क्वेश्चन झाला आहे का बघा, मगाचसारखा क्वेश्चन नंबर सेकंड सारखा. त्याचा आपण आन्सर काय लिहिलेला, फॉल्स. कसं काय ते आन्सर लिहिलं तर मी पुन्हा एकदा सांगतो. अँडची जेव्हा कंडिशन असते तेव्हा बोथ आर ट्रू, हा मी कीवर्ड तुम्हाला सांगितलेला. जेव्हा बोथ आर ट्रू असेल तेव्हा त्याचा आन्सर ट्रू असणार आहे, अदरवाईज आन्सर इज फॉल्स. सो आय होप गाईज तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. तर मी इथे फक्त काय केलं, इथे बघा, इथे अदरवाईज याचा आन्सर काय असतं, फॉल्स असतो. तर मग इथे मी त्याचा आन्सर लिहिलेला आहे बिकॉज ह्यामध्ये एक पण ट्रू नाही आहे, बरोबर. इथे जर दोन्ही जर ट्रू असते तर त्याचा मी आन्सर डायरेक्टली इथे ट्रू लिहिला असता. बट इथे एक ट्रू आहे बट एक नाही आहे. इथे जेव्हा असा ऑर जेव्हा असताना तर ह्याचा आन्सर ट्रू आला असता बिकॉज ॲटलिस्ट 1 ट्रू. त्याची जी कंडिशन असते ऑरसाठी, डिसजंक्शनसाठी त्याची काय असते कंडिशन, ॲटलिस्ट 1 ट्रू. तेव्हा इथे काय आला असता, ट्रू आला असता. बट इथे आता फॉल्स आहे नाही, कारण की याचा आन्सर काय येणार, इथे अँड हा इथे फ्रेज आपण यूज केलेला होता ना, म्हणून त्याचा आन्सर डायरेक्टली आपण फॉल्स लिहिलेला आहे. ओके, तर आता इथे बोलूया पुढे. नेक्स्ट पेज स्लाईड मी ओपन केलेली आहे आता. ओके, तर नेक्स्ट स्लाईडवर आलेलो आहोत आपण. क्वेश्चन नंबर आता इथे बघूयात फोर्थ क्वेश्चन नंबर ऑनवर्ड्स. ओके, फोर्थ ऑनवर्ड्स आता बघूयात. इट इज नॉट ट्रू दॅट क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण रीड करूयात आता. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. तर आता हा क्वेश्चन, आता इथे बघा, इथे लेट काय करायचं आहे आपल्याला, लेट सपोज आपल्याला काय करायचं, इथे एकच कंडिशन आहे, बरोबर. इथे इफ आणि देन, इफ देनची ही कंडिशन आपल्याला इथे यूज करायची. आता बघूयात
इफ देनची नाही म्हणता येणार आपल्याला. तर आता इथे इफ इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3a इज अ रिअल नंबर. बट इथे लेट आपल्याला काय करायचं, p इज इक्वल टू 5 - 3a इज रिअल नंबर हा आपल्याला काय करायचं आहे, सपोज करायचं आहे. आता इथे लेट आपण सपोज करूयात, लेट p इज इक्वल टू 5 - 3i इज अ रिअल नंबर, इज अ 5 - 3i इज अ रिअल नंबर. ओके, बट आता इथे बघा 5 इट इज नॉट ट्रू दॅट. इथे नॉट हा वर्ड आपल्याला वाक्यामध्ये आलेला आहे, सेंटेन्समध्ये नॉट हा वर्ड आलेला आहे. म्हणून मग आपण त्याचं इथे काय करूया, इथे निगेशन, आपण निगेशन p इज इक्वल टू निगेशन ऑफ दी एफ. मी आता हे लिहिलं कशावरून, तर आता मी तुम्हाला सांगतो इथे. तर आता ह्या काय आहे, हा रिअल नंबर आहे, हा कशावरून आहे, हा रिअल नंबर 5 इज अ रिअल नंबर. ही आपल्याला काय दिलेली आहे, कंडिशन दिलेली आहे, बरोबर. बट इथे ऑलरेडी काय बोललेले आहेत, नॉट हा वर्ड इथे यूज केला आहे, नॉट हा वर्ड यूज केलेला आहे. पण नॉट आल्यामुळे मी इथे काय, हा निगेशन साईन हा इथे अटॅच केला. निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आला तेव्हा निगेशन साईन मी इथे अटॅच केलेला आहे. आणि ही जी कंडिशन आहे ती फॉल्स कंडिशन आहे, म्हणून मी इथे हा फॉल्स दिला, बरोबर. मग इथे एक स्टेप आपण इथे स्किप केली, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ p इज फॉल्स. ओके, म्हणून मी याची इथे निगेशन, इथे जो निगेशन साईन मी इथे पण अटॅच केला, फक्त पीच्या जागी मी एफ लिहिला. ओके, निगेशन ऑफ पी जो असतो त्याचा आन्सर काय असतो, निगेशन ऑफ पीचा आन्सर असतो ट्रू. जेव्हा मी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे, निगेशन ऑफ एफचा आन्सर असेल ट्रू, एफचा जो अपोजिट असतो त्याचा आन्सर काय असतो ट्रू, आणि निगेशन ऑफ टी जेव्हा असेल तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे एफ म्हणजे फॉल्स. ओके, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेलच. तर कसं काय ते आन्सर मी काढलेलं आहे. आता इथे काही लेट बीट करायची गरज नाही, फक्त एकच सपोज करायची गरज होती, ती मी इथे दाखवून ठेवलेली तुम्हाला. p इज इक्वल टू 5 - 3i इज रिअल नंबर, हे आपल्याला सपोज करायचं इथे. ओके, बाकी काहीही करायचं नाही आहे. ओके, तर फिफ्थ क्वेश्चनमध्ये काय आहे, इफ रीड करा, इफ 3 × 5 इज इक्वल टू 8 देन 3 + 5 इज इक्वल टू 15. तर आता बघा इथे, आता इथे लेट आपल्याला करायची गरज आहे. इथे इफ आणि देन हा इथे काय फ्रेज यूज झालेला आहे, बरोबर. इफ आणि देन, तर देनच्या जो आधी जो आलेला, आता इथे बघा मी इथे काय सपोज करतो, p इज इक्वल टू 3 × 5 इज इक्वल टू 8 हा म्हणून p म्हणून सपोज केला मी. आणि इथे नंतर देनच्या नंतर जे आहे 3 + 5 इज इक्वल टू 15 हा q म्हणून सपोज केला. तर आता ट्रुथ व्हॅल्यू ऑफ p इज इक्वल टू अँड q इज इक्वल टू, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ p अँड q इज इक्वल टू काय. तर आता बघा 3 × 5 × 3चं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू, 5 × 3चं आपण मल्टिप्लिकेशन करू तेव्हा 8 येतोय का, नाही. ह्याचा आन्सर मग काय येणार आहे, ह्याची ट्रुथ व्हॅल्यू जी येणार आहे p ची फॉल्स येणार आहे. आणि 3 + 5 ह्याचं आपण जेव्हा ॲडिशन करू तेव्हा त्याचा आन्सर काय येणार आहे 8. ओके, बट इथे आन्सर त्याचं काय दिलेलं आहे, इक्वल 15 दिलेलं आहे, म्हणून हे पण काय फॉल्स आहे, हा स्टेटमेंट पण फॉल्स आहे, म्हणून इथे दोघांची पण व्हॅल्यू मी फॉल्स दिले. तर आता ह्याचं आपण फायनल आन्सर काढूयात. फायनल आन्सर आता इथे काय येणार आहे, फायनल आन्सर आता इथे p q मी इथे लिहिला. आणि इथे इफ देन हा फ्रेज आपल्याला यूज झालेला आहे, म्हणून इफ देनसाठी जो नोटेशन असतो तो इथे सिंगल एरो मी इथे यूज केला. इज इक्वल टू p ची जी ट्रुथ व्हॅल्यू ती फॉल्स आहे, आणि इथे जी q ची जी ट्रुथ व्हॅल्यू ती पण फॉल्स आहे. इथे मी इम्प्लिकेशनचा साईन इथे यूज केला, इथे दोन्हीकडे फॉल्स आहे. बट आपली कंडिशन काय आहे, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन लॉ जो असतो, इम्प्लिकेशनसाठी जी कंडिशन असते ती काय असते, जेव्हा p ची व्हॅल्यू आपली काय पाहिजे, ट्रू पाहिजे, आणि q ची जी व्हॅल्यू असते ती फॉल्स पाहिजे, तेव्हा आपला आन्सर जो येणार आहे तो काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. अदरवाईज त्याचा आन्सर ट्रू येणार, मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे. बट इथे जी p ची व्हॅल्यू ती फॉल्स आहे, म्हणजे इथे डायरेक्टली आपल्याला समजून जातं की याचा काय आन्सर येणार आहे, याचा आन्सर ट्रू येणार आहे, बरोबर. ट्रू याचा आन्सर येणार आहे, म्हणून मी इथे डायरेक्ट याचा आन्सर ट्रू लिहिला. p इम्प्लाइज q, याचा आन्सर काय आहे, ट्रू येणार आहे, आणि धिस इज अवर फायनल आन्सर. ओके, तर चला वळूया पुढे. पुढचा क्वेश्चन सब क्वेश्चन सिक्स्थ सब क्वेश्चनकडे आता आपण आलेलो आहोत. सिक्स्थ सब क्वेश्चन इथे काय दिलेलं आहे, सिक्स्थ सब क्वेश्चन, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ दे स्काय इज ब्ल्यू. मिल्क इज व्हाईट, तर इथे नीट वाचा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. ओके, तर मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. आता इथे आपल्याला सपोज काय करायचं, लेट. आता इथे आपण लेट करू p. मिल्क इज व्हाईट हा आपल्याला p म्हणून सपोज करायचं आहे. मिल्क इज अ व्हाईट. ओके, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफच्या आधी जे आहे ते आपण p म्हणून सपोज करू, आणि त्याच्या नंतर जे आहे ते आपण q म्हणून सपोज करू. स्काय इज ब्ल्यू. ओके, मिल्क इज व्हाईट आणि स्काय इज ब्ल्यू म्हणून आपण हे दोन सपोज केलं. तर आता बघूया ट्रुथ
ट्रथ व्हॅल्यू ऑफ P इज इक्वल टू आणि Q इज इक्वल टू, या दोघांची ट्रथ व्हॅल्यू काय येणार आहे? मिल्कचा रंग काय? व्हाईट आहे. ऑफकोर्स ट्रू आहे हा सेंटेन्स, व्हाईटच असतो ना मिल्क. आणि जो स्कायचा कलर असतो तो कसा असतो? ब्ल्यू, म्हणजे डार्क ब्ल्यू तर नसतो पण थोडा थोडा ब्ल्यू सारखा दिसतो, म्हणून हा पण सेंटेन्स जो आहे तो ट्रू असणार आहे, बरोबर. म्हणून मग आपण इथे P आणि Q ही आपली कंडिशन, मुळात जी कंडिशन आहे ती काय दिली? इफ अँड ओनली ही हा फ्रेज आपल्याला यूज करायचा आहे. आणि त्याच्यासाठी जो नोटेशन असतो तो असा मी इथे लिहिला, डबल इम्प्लिकेशन. ओके, तर इज इक्वल टू पीची जी ट्रथ व्हॅल्यू आहे ती काय असते? टी असते, आणि इथे डबल इम्प्लायचं साईन मी तसा तसा कॉपी केला, आणि क्यूची जी ट्रथ व्हॅल्यू असते ती पण टी असते, म्हणजे इथे टी आहे ह्या कंडिशनसाठी. ओके, तर दोघांची पण ट्रथ व्हॅल्यू ट्रू आहे. आणि जी डबल इम्प्लिकेशनचा जो रूल असतो तो आपल्याला काय सांगतो? जर बोथ ट्रथ व्हॅल्यू इज सेम देन इट्स ट्रू. ओके, जर दोघांची जर ट्रथ व्हॅल्यू जर सेम असेल, पीची पण आणि क्यूची पण ट्रथ व्हॅल्यू सेम आहे. आता इथे बघा दोघांची पण ट्रथ व्हॅल्यू सेम आहे, म्हणून त्याचा आन्सर काय येणार? ट्रू. अदरवाईज जर ह्याची आणि ह्याची जर डिफरंट असते तर ह्याचा आन्सर डायरेक्टली आपण फॉल्स दिला असता. बट इथे दोघांची पण ट्रथ व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणून मी ह्याचा आन्सर दिला ट्रू, आणि हे जसं तसं मी इथे कॉपी केलं. तर दिस इज आवर फायनल आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 6. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 6. तर हे आपल्याला इथे स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, तर आता बोलूयात पुढे क्वेश्चन नंबर जो 7 ऑनवर्ड्स हा काय? क्वेश्चन नंबर 3 आता इथे आपला एंड होणार आहे. 24 इज अ कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राइम नंबर. 24 इज अ कंपोजिट नंबर अँड 17 इज अ प्राइम नंबर. ओके, तर आता बघूयात इथे आपल्याला लेट पी म्हणून काय सपोज करायला लागेल? लेट पी इज इक्वल टू 24 इज अ कंपोजिट नंबर और हा फ्रेज आला आहे. ऑरच्या जे आधी आहे ते पी म्हणून सपोज करू. ऑरच्या आधी काय आहे? 24 इज अ कंपोजिट नंबर. हां, आणि क्यू म्हणून आपण सपोज काय करू? ऑरच्या जे नंतर आहे 17 इज अ प्राईम नंबर. 17 इज अ प्राईम नंबर, हे आपण काय म्हणून सपोज केलं? क्यू म्हणून सपोज केलं, बरोबर. तर आता ट्रथ व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड आउट करायचे. ट्रथ व्हॅल्यू ऑफ पी इज इक्वल टू आणि क्यू इज इक्वल टू, हे आपल्याला इथे ट्रथ व्हॅल्यू ऑफ इथे पण कॉपी करायचं. ह्याचा मिनिंग म्हणजे सिमिलर कॉपी करणे. ओके, तर पीची जी ट्रथ व्हॅल्यू 24 इज अ कंपोजिट नंबर आहे का? ओके, कंपोजिट नंबर तो आहे. ट्रथ व्हॅल्यूमध्ये त्याची काय येणार आहे? टी येणार आहे. ऑलरेडी कंपोजिट नंबर का असते ते तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी, माझी सांगायची काही गरज नाही. आता 12वीचे स्टुडंट आहात. तर क्यू म्हणजे काय असतं? क्यू म्हणजे 17 इज अ प्राईम नंबर. ओके, 17 इज अ प्राईम नंबर. 17 इज अ प्राईम नंबर आहे का? ऑफकोर्स आहे. तर म्हणजे याची पण व्हॅल्यू ट्रथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे. बट ह्या दोघांना पी आणि जो क्यू आहे, ह्या दोन जे सेंटेन्स आहेत पी आणि क्यू, यांना कोणत्या फ्रेजने आपण जॉईन केलेलं आहे? ऑरसाठी जर नोटेशन असतो तो व्ही असतो, म्हणून मी इथे व्ही दिला. तर जी पीची ट्रथ व्हॅल्यू त्याच्या जागी लिहू. इथे ऑरचं जो नोटेशन येतो तसा मी कॉपी केला, आणि जी क्यूची जी ट्रथ व्हॅल्यू ती मी येत्या जशी तशी इथे कॉपी करतो. तर आता बघा, जी ऑरसाठीची जी आपली कंडिशन असते ती काय असते? ॲट लिस्ट 1 ट्रू. तेव्हा त्याचा आन्सर काय येणार आहे? ट्रू आन्सर येणार आहे. ओके, तर इथे ॲटलिस्ट 1 ट्रू म्हणजे कमीत कमी एक, जास्त म्हणजे कमीत कमी एक, त्याच्यापेक्षा जास्त पण चालतील. मग इथे काय आहे? कमीत कमी एक पण आहे आणि इथे 2 पण आहेत, म्हणजे हा आन्सर याचं काय येणार आहे? ट्रू येणार आहे. अदरवाईज जर इथे जर ॲटलिस्ट वन ट्रू जर आपला नसता, म्हणजे एक पण इथे ट्रू नसता, तर याचा डायरेक्ट आन्सर आपल्याला फॉल्स लिहायला लागला असता. बट इथे आन्सर इथे काय? ॲटलिस्ट 1 ट्रू आहे, म्हणून इथे मी ॲटलिस्ट 1 ट्रू म्हणजे एक कमीत कमी एक जास्तीत जास्त चालतील, म्हणून मी इथे आन्सर याचा डायरेक्टली ट्रू लिहिला, आणि हे मी जसा तसा कॉपी केला. तर दिस इज आवर फायनल आन्सर. मी जेवढा काही बेसिक आता पुढच्या लेक्चरला सांगणार आहे. हा आपला पार्ट नंबर किती होता? हा पार्ट नंबर 3rd पार्ट नंबर आहे. आणि आता पार्ट नंबर 4मध्ये मी काय सांगणार आहे? बेसिक फॉर एक्झरसाइज 1.2 साठी जेवढं काही बेसिक लागणार आहे ना ते मी सांगणार आहे पार्ट नंबर 2मध्ये. ओके, म्हणजे पार्ट नंबर 4मध्ये एक्झरसाइज 1.2 साठी जेवढं बेसिक लागणार आहे तेवढं मी सांगणार आहे. प्लस मी आता जसं घेता येईल तसं मी घेईन पण. ओके, तर काहीही जर इम्पॉर्टंट म्हणजे हेल्प जर लागली तर मयूर_दलवी_1330 मला तुम्ही मेसेज करून हेल्प घेऊ शकता माझी. आय एम ऑलवेज विथ यू.